एक विशेष बातमी आपण आता बघूया। राम मंदिर दानचोरीवरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंमध्ये सुरू झालेलं शाब्दिक युद्ध जे आहे ते काही थांबायचं नाव घेत नाहीये। एकीकडे ठाकरेंनी राज्यभरात आंदोलनाचा धडाका लावलेला आहे, तर दुसरीकडे शिंदेंनी ठाकरेंवरती बोचरी टीकेचा भडीमार केलेला आहे। जनतेने केली शिक्षा तेव्हा त्यांना आठवली रामरक्षा। प्रधानमंत्र्यांना प्रश्न विचारावा की राम मंदिर जे लुटलं ते ट्रस्टीजने नेमलं कोणी, चंपतरायला नेमलं कोणी, अनिल मिश्राला नेमलं कोणी। हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे आणि त्यांना कळलं आहे की जो राम का नहीं वो किसी काम का नहीं। जर तुमच्या धमन्यांमध्ये अस्सल हिंदूंचं रक्त असेल तर आमच्या सोबत राम रक्षा करण्यासाठी रस्त्यावरती या। ठाकरे आणि शिंदे पुन्हा एकदा आमने सामने आले। या वादाचं मूळ अयोध्येमधील राम मंदिर दानचोरीत दडलंय। उद्धव ठाकरेंनी अयोध्येतील राम मंदिर दानचोरीचा मुद्दा केवळ लावून धरलाय असं नाही, तर राज्यभरात भाजप विरोधात ठाकरेंच्या सेनेनं आंदोलन छेडलंय। नुकताच आंदोलनाचा पहिला टप्पा पार पडला। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईत रामरक्षा आंदोलन करण्यात आलं होतं। आता दुसऱ्या टप्प्यात राज्याची उपराजधानी आणि मुख्यमंत्री फडणवीसांचं होम ग्राउंड असलेल्या नागपुरात आंदोलन करण्यात येणार आहे। अब हिंदू माफ नहीं करेगा। 18 जुलैला ते आंदोलन होणार असून उद्धव ठाकरे आंदोलनाचं नेतृत्व करणार आहेत। पण ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावरनं एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर बोचऱ्या टीकेचे बाण सोडले। त्यांना आता जनतेने केली शिक्षा तेव्हा त्यांना आठवली रामरक्षा। देवेंद्र फडणवीस देखील आणि मी सांगतो की हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे आणि त्यांना कळलं आहे की जो राम का नहीं वो किसी काम का नहीं। पुन्हा एकदा ठाकरे आणि शिंदेंमध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून वादाची ठिणगी पडली आहे। खरोखर जे ते सांगतात की आम्ही बाळासाहेबांचं हिंदुत्व पाळतो, माझे आजोबा वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व, त्यांच्यात एक थोडं कणभर जरी असलं तरी त्यांनी प्रधानमंत्र्यांना प्रश्न विचारावा की राम मंदिर जे लुटलं ते ट्रस्टीजने नेमलं कोणी, चंपतरायला नेमलं कोणी, अनिल मिश्राला नेमलं कोणी, जी दानपेटीत चोरी झाली आहे ते ट्रस्टीजला कोणी नेमलं, उज्जैनमध्ये जे मुख्यमंत्र्यांनी लुटलं ते मुख्यमंत्र्यांना कोणी नेमलं, हे त्यांनी हिंमत दाखवावी बोलण्याचं। 4 वर्षांपूर्वी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेत बंड झालं। त्यावेळी शिंदेंच्या पाठीराख्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे केला होता। ठाकरेंनी हिंदुत्वाला तिलांजली दिल्यामुळेच बंड केल्याचा दावा शिंदे समर्थकांकडून करण्यात आला होता। तेव्हापासून दोन्ही शिवसेनेत हिंदुत्वावरून एकमेकांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातोय। आता राम मंदिर दानचोरीचा ऐताच मुद्दा ठाकरेंच्या हाती लागला। याच मुद्द्यावरनं भाजपसोबत एकनाथ शिंदेंचीही राजकीय कोंडी करण्याची संधी ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाली। आणि जे तथाकथित भोंदू हिंदू रक्षक आहेत हे आपल्यावरती टीका करतायत। त्यांना मी सांगू इच्छितो की अरे जर तुमच्या धमन्यांमध्ये अस्सल हिंदूंचं रक्त असेल तर आमच्या सोबत राम रक्षा करण्यासाठी रस्त्यावरती या। रामाची रक्षा करायची आहे। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना खिंडीत गाठण्याची तयारी सुरू केली। त्याला एकनाथ शिंदेंनी थेट विधिमंडळ सभागृहातच उत्तर देत जोरदार पलटवार केला। सत्ता असताना दाम, सत्ता गेली की राम, असा हा प्रकार आहे आणि म्हणून कर्माची मिळाली शिक्षा म्हणून आठवली रामरक्षा। एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर खरं हिंदुत्व कुणाचं आणि खरी हिंदुत्ववादी शिवसेना कुणाची, यावरनं ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेत गेल्या 4 वर्षात अनेकदा सामना रंगला। आता अयोध्येमधील राम मंदिर चोरीवरून ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन सुरू केलं। पण याच आंदोलनावरून पुन्हा एकदा दोन्ही शिवसेना आमने सामने आल्यात। आगामी काळात यावरनं राजकारण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।